आई ग आता कसं करू ग माय मग डोकं तर लय दुखू राहिलं बापा. अर्धच डोकं दुखू राहिलं. जातो का राहतो काय माहित नाही. असं वाटतं मी लय दिवसाचा सोबती नाही आता. लय डोकं दुखू राहिलं. अहो सोनूचे पप्पा. अर्धच डोकं दुखू राहिलं. अहो सोनूचे पप्पा. अहो तुम्हाला अर्ध डोकं आहे तर अर्धच दुखत ना. असं बी असं नाही ना. मग तू एक काम कर. मी मारायच्या आधी शेजारनी पण झेंडूबाम आण. अहो कशाची देते ती शेजारी झेंडूबाम. चिकट आहे ना. भलती चिकट आहे. घासेले आहे ना. भलती घासेले. धुयले आहे ना. भलती धुयले. एवढे बी चिकट कंजूस कोणाला शेजारी भेटू नये. पण आता भेटले आपल्याला काय करता. जाऊ द्या. कधीच काही कामाला येत नाही. आपलं नशीबच फुटकं. आपल्याला अशी शेजारी भेटले. मागच्या जन्मात काय पाप करेल होतं कोण आपण. त्याच्यामुळे इतके दलिंदर शेजारी भेटले आपल्याला. चिंगूस कंजूस हलकट कधीच काही देत नाही. कधीच काही देत नाही. आपण काय मागतो हेच मागतो आपण. तेल द्या, मीठ द्या, शेंगदाणे द्या, झेंडूबाम द्या. मग दुसरं काही मागतो का आपण. साखर द्या, पत्ती द्या, इतकं मागतो. खाय प्यायच्या वस्तू पैसे तर मागतो एखाद्या अर्ध्या वेळेस. ते तर देतच नाही. ते तर दूरचीच गोष्ट आहे. पण इतकं बी चिकट नाही पाहिजे. आपण काहीतरी पापच करेल म्हणून आपल्याला. अरे पण इतके चिकट का. जाऊ द्या सोनूचे पप्पा. आपल्या नशिबाच आहे. फुटकं आहे आपलं नशीब. जाऊ दे काढ मग आपल्या कपाटातून झेंडूबाम. आपला काढू का मग आता. हा थोडस लावतो. थोडाच लावा. ते बी काही गॅरंटी नाही. डोकं दुखल्यामुळे मेलो गेलो मेंदूत हार्ट अटॅक आला डोक्यात तर मग थोडसा काढ देते मग. आपल्याच देते आता. हा ती शेजारी कंजूस आहे. जाऊ दे तिकडे. हा